नमस्कार, मी समीक्षा देशमुख। टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। बातमी आहे पालघरमधून। पालघरच्या MIDCतील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट झाला। या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज या कंपनीत उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे। धातू आणि आम्लाच्या मिश्रणावेळी अचानक हा स्फोट झाला। गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर सध्या पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर, पूर्ण काय प्रकार घडलाय, पण काय माहिती द्या। पालघरमधील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांच्या रूटीन काम चालू असताना एक स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली। अधिक माहिती घेतल्या असता असे निष्पन्न झाले की त्यामध्ये स्फोट दरम्यान एक कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे, एक कर्मचाऱ्याचा, आणि 4 कर्मचारी हे जखमी असून त्यांचे ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे आणि पुढील तपास डिश आणि MPCB तसेच पालघर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। दरम्यान पालघरचे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत। MIDC परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।